महागाई दिसून येते आणि मोदींनी आवाहन केलं की पेट्रोल बचतीसाठी सोने खरेदी करण्यासाठी आता जर नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, नरेंद्र मोदीजी देशाला एक अशा पातळीवर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपली इकॉनॉमी आम्ही 14ला 70वर आलो, 10 नंबरवर होतो. आता आपली इकॉनॉमी 4 नंबरवर आहे. आणि अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं जी अनियमितता आहे, म्हणजे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या संबंधामधली जी अनियमितता आहे ती झालेली आहे. आणि आमचं सरकार आल्यापासून पेट्रोल डिझेलमध्ये कधी वाढ झाली नव्हती. यावेळेला थोडी वाढ करणं अत्यंत सरकारला आवश्यक पडलं. पण अर्थतज्ञांची चर्चा करूनच त्याने हा निर्णय घेतलेला आहे. पण सर्वसामान्य माणसाला त्रास होऊ नये, जास्त महागाई वाढू नये, यासाठी राज्य सरकारने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल भाव आता जर केंद्राने वाढवले असतील, त्याचा एक्साईज कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळं राज्य सरकारने त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि देशाच्या इकॉनॉमीला अजूनही जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर मला असं वाटतं की कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. त्याचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी नक्की अजून काही उपाययोजना करता येऊ शकते का, याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करेल असं मला पूर्णपणे विश्वास आहे. त्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या ज्या आहेत ताफा कमी केला आहे. बरेचसे मंत्री आहेत, बरेचसे नेतेगण आहेत की त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या ज्या आहेत ताफा जो आहे गाड्यांचा तो कमी केलेला आहे. स्वतः शिंदे साहेब आज आता ज्यावेळेला प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीची भूमिका मांडली की पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी गाड्यांची ताफा करा, आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले की नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतःहून सुरुवात करावी. त्याप्रमाणे त्यांच्या या ताफ्यामध्ये अनेक गाड्या असायच्या, 15-20 गाड्या असायच्या, आता 2 गाड्या आहेत. त्यांनी आपल्यापासून सुरुवात केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, सुमित्रा पवार असतील किंवा इतर जे आपले सगळे मंत्री आहेत, या मंत्र्यांना सिक्युरिटी आहे. एखादी गाडी सिक्युरिटीसाठी ठीक आहे, पण 2-4 गाड्यांची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळे सर्वांनी पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. काही वेळेला ट्रेननी जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे, काही वेळेला बसनी जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. कालच मला वाटतं नितीन गडकरी यांनी सुद्धा काय रोडची पाहणी केली, त्यामध्ये तो बसमधून गेले होते. त्यामुळं मला वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन लावला होता आणि त्यामुळं करोडो लोकांचे जीव वाचले होते. त्यामुळे आता आपल्या देशाची इकॉनॉमी वाचवण्यासाठी मला वाटतं की त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला याच्यामध्ये राजकारण न आणता सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि आपल्या देशाची इकॉनॉमी कशी स्टॅबल होऊ शकेल, ती 4 नंबरच्या खाली न जाता ती 4 नंबरवर राहिली पाहिजे आणि नंतर 3 नंबरला आली पाहिजे. अशा आमच्या प्रयत्नामुळंच नरेंद्र मोदी यांनी असं आवाहन केलेलं आहे. हिंदी में शाम बता नीट की परीक्षा 21 जून को होने जा रही है। नीट की परीक्षा 21 जून को होने जा रही है और नीट का पेपर जो है वो लीक हो गया था। क्या ये सरकार की और उसके डिपार्टमेंट की नाकामी नहीं है? मुझे लगता है कि नीट एग्जाम के पहले पेपर फूटी के प्रोग्राम अनेक बार हुए हैं। उसके लिए कुछ समाज व्यवस्था में कुछ लोग उसके लिए जिम्मेदार है। जरूर सरकार की तरफ से जो लोग इसी तरह का गलत काम करते हैं उनको सजा की जाती है, उनको अरेस्ट किया जाता है। लेकिन ऐसा तो नहीं होना चाहिए। पेपर फूटी से स्टूडेंट का बहुत बड़ा नुकसान होता है, उनको और भी एग्जाम देना पड़ता है। ऐसा होना ठीक नहीं है। जरूर सरकार उसमें ध्यान देगी और नीट एग्जाम हो या और भी कौन से एग्जाम हो, उसमें पेपर फूटेगा जो कुछ मतलब अच्छा हो रहा है, ऐसा बिल्कुल नहीं होना चाहिए। जिस तरह से टीसीएस मामले में सख्ती बरती गई है, लोगों के घर टीसीएस मामले में सख्ती बरती गई है, लोगों के घर तोड़ दिए गए जो मुस्लिम थे, क्या इस मामले में भी इस तरह की सख्ती बरती जाएगी? मुझे लगता है कि घर जो लीगल घर होता है उसको तोड़ने का विषय नहीं होता है, लेकिन बहुत बार ऐसा होता है कि कुछ लोग क्रिमिनल एक्टिविटीज में आते हैं और उन्होंने मतलब जो इलीगल बांधकाम किया होता है उस पर मतलब बुलडोजर भी चलता है। मुझे लगता है कि म्यूनसिपालिटी का परमिशन लेकर मकान बनाने का सबको अधिकार है, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, दलित हो, कोई भी हो। लेकिन बहुत बार मतलब इलीगल मकान या जो दर्शन किया जाता है, इसके लिए ऐसे घर तोड़ने का प्रयत्न प्रशासन की तरफ से होता है।
आता सध्या मोठ्या आह्वान किया है उसके मुताबिक जहाँ जहाँ हमारी सरकारें हैं वहाँ वहाँ सभी मुख्यमंत्री ने अनाउंस किया है कि अपने ताफे खत्म कर दिए हैं और पेट्रोल डीजल बचाने का काम होना चाहिए ये उन्होंने बताया है। इसी तरह सभी मंत्री हो या सभी जो कुछ नेता लोग हैं या सभी बिजनेसमैन भी है ऐसे लोगों को भी अपनी अपनी सिक्योरिटी होती है और सरकारी सिक्योरिटी किसको होती है, कोई प्राइवेट सिक्योरिटी भी होती है। तो बड़े बड़े अदानी है, अंबानी है, गोदरेज है, टाटा बिरला है या महिंद्रा है, ऐसे बड़े बड़े उद्योगपति भी है। तो ऐसे लोगों की सिक्योरिटी अपनी प्राइवेट ज़्यादा होती है। तो उन लोगों ने भी प्रधानमंत्री जी के आह्वान को ध्यान में रखते हुए अपनी गाड़ी में जो अपनी जो सिक्योरिटी की गाड़ियाँ है कम करनी चाहिए, ऐसा मेरा निवेदन है। महागाई दिसून येते आणि मोदींनी आवाहन केलं की पेट्रोल बचतीसाठी सोने खरेदी करण्यासाठी बाजारपर्यंत परिणाम तर नरेंद्र मोदी जी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. नरेंद्र मोदीजी देशाला एक अशा पातळीवर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपली इकॉनॉमी आम्ही 14ला सत्तेवर आलो 10 नंबरवर होतो. आता आपली इकॉनॉमी 4 नंबरवर आहे आणि अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं जी अनियमितता आहे म्हणजे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या संबंधामधली जी अनियमितता आहे ती झालेली आहे आणि आमचं सरकार आल्यापासून पेट्रोल डिझेलमध्ये कधी वाढ झाली नव्हती. यावेळेला थोडी वाढ करणं अत्यंत सरकारला आवश्यक पडलं. पण अर्थतज्ञांची चर्चा करूनच त्याने हा निर्णय घेतलेला आहे. पण सर्वसामान्य माणसाला त्रास होऊ नये, जास्त महागाई वाढू नये यासाठी राज्य सरकारने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल भाव आता जर केंद्राने वाढवले असतील त्याचा एक्साईज कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळं राज्य सरकारने त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि देशाची इकॉनॉमीला अजूनही जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर मला असं वाटतं की कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. त्याचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी नक्की अजून काही उपाययोजना करता येऊ शकते का त्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. बरेचसे मंत्री आहेत, नेते मंडळी आहेत की त्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या ज्या आहेत ताफा कमी केला आहे. बरेचसे मंत्री आहेत, बरेचसे नेतेगण आहेत की त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या ज्या आहेत ताफा जो आहे गाड्यांचा तो कमी केलेला आहे. स्वतः शिंदे साहेब बी आज मंत्रालयात पोहोचले. आता ज्यावेळेला प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीची भूमिका मांडली की पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी गाड्यांची ताफी तुम्ही करा आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले की नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतःहून सुरुवात करावी. त्याप्रमाणे त्यांच्या आता या ताफ्यामध्ये अनेक गाड्या असायच्या, 15-20 गाड्या असायच्या. आता 2 गाड्या आहेत. त्यांनी आपल्यापासून सुरुवात केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर जे आपले सगळे मंत्री आहेत या मंत्र्यांना सिक्युरिटी आहे. एखादी गाडी सिक्युरिटीसाठी ठीक आहे पण 2-4 गाड्यांची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळे सर्वांनी पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. काही वेळेला ट्रेननी जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे, काही वेळेला बसनी जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. कालच मला वाटतं नितीन गडकरी यांनी सुद्धा काय रोडची पाहणी केली त्यामध्ये बसमधून गेले होते. त्यामुळं मला वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन लावला होता आणि त्यामुळं करोडो लोकांचे जीव वाचले होते. त्यामुळे आता आपल्या देशाची इकॉनॉमी वाचवण्यासाठी मला वाटतं की त्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्याला याच्यामध्ये राजकारण न आणता सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि आपल्या देशाची इकॉनॉमी कशी स्टॅबल होऊ शकेल ती 4 नंबरच्या खाली न जाता ती 4 नंबरवर राहिली पाहिजे आणि नंतर ती 3 नंबरला आली पाहिजे. अशा आमच्या प्रयत्नामुळंच नरेंद्र मोदी यांनी असं आह्वान केलेलं आहे. सर हिंदी में मोदी जी ने आह्वान किया है उसके मुताबिक जहाँ जहाँ हमारी सरकारें हैं वहाँ वहाँ सभी मुख्यमंत्री ने अनाउंस किया है कि अपने ताफे खत्म कर दिए हैं और पेट्रोल डीजल बचाने का काम होना चाहिए ये उन्होंने बताया है. इसी तरह सभी मंत्री हो या सभी जो नेता लोग हैं या सभी बिजनेसमैन भी है ऐसे लोगों को भी अपनी अपनी सिक्योरिटी होती है. सरकारी सिक्योरिटी किसको होती है, कोई प्राइवेट सिक्योरिटी भी होती है. तो बड़े बड़े अदानी है, अंबानी है, गोदरेज है, टाटा बिरला है या महिंद्रा है, ऐसे बड़े बड़े उद्योगपति भी है. तो ऐसे लोगों की सिक्योरिटी अपनी प्राइवेट ज़्यादा होती है. तो उन लोगों ने भी प्रधानमंत्री जी के आह्वान को ध्यान में रखते हुए अपने गाड़ी में जो अपनी जो सिक्योरिटी की गाड़ियाँ है कम करनी चाहिए, ऐसा मेरा निवेदन है.
होता की चांदवडमध्ये आपला तो सत्कार ठेवला होता आणि ते तिसऱ्यांदा मी राज्यसभेवर आलेलो आहे. 3 वेळेला मी काँग्रेस अलायन्सच्या वेळेला मी 3 वेळेला लोकसभेमध्ये होतो. 4थ्या वेळेला शिर्डीमध्ये मी हरलो होतो. पण बीजेपीच्या पक्षाच्या वतीनं 1 किंवा 2 वेळेला राज्यसभा देण्यात येते. तर मी RPIचा आहे आणि रिपब्लिकन पक्षाने महायुतीला मजबूत करण्यामध्ये मोठा पाठिंबा दिलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलेलं आहे की मी काँग्रेससोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे. मी काँग्रेसला सोडल्यानंतर काँग्रेसला सत्तेपासून बाहेर जावं लागलेलं आहे. त्यामुळे मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते, त्या बदल्यामध्ये मला एक सत्ता मिळते. त्यामुळे मी सत्तेसाठी मी त्यांच्याकडे जातो असं अजिबात नाही आहे. मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते, ते प्रधानमंत्री होतात, मुख्यमंत्री होतात आणि त्या बदल्यामध्ये मला एखादं मंत्रिपद मिळालं तर कोणाला वाईट वाटण्याचं कारण अजिबात नाही. राजकारणामध्ये मला मंत्री बनण्याची अजिबात नाही हाव. राजकारणामध्ये मी जरी आलो असलो तरी मला मंत्री बनण्याची अजिबात नाही हाव. म्हणून मी आलेलो आहे मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.